दोस्तांनो, कल्पना करा, एक तरुण मुलगा ज्याच्याकडे रगड पैसा आहे, तुफान टॅलेंटही आहे. याच टॅलेंटच्या बळावर त्यानं जगभरातून 300 गोल्ड मेडल्स मिळवली आहेत. ज्याची कीर्ती साता समुद्रापार आहे. ज्याच्याकडे भगवान का दिया हुआ सब कुछ है, पैसा है, दौलत है, शोहरत है, इज्जत है. पण तोच तरुण स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत कैद करून घेतो. एक दोन दिवस नाही तर तब्बल 50 वर्ष. या 50 वर्षात तो ना कोणाला भेटतो, ना घराचा उंबरठा ओलांडतो. तो फक्त वाट पाहतो रोज रात्री येणाऱ्या एका ट्रेनची. ती ट्रेनही रोज येते आणि रोज निघूनही जाते. पण त्या ट्रेन मधून ज्या व्यक्तीनं येण्याचं आश्वासन दिलं होतं ती मात्र कधीच येत नाही. हो, कुणीतरी आपले आहे म्हणून तिच्या वाटेवर या प्रियकरानं तब्बल 50 वर्ष डोळे लावून वाट पाहिली. कोण होता तो प्रतिभावान प्रियकर? कोण होती ती त्याची प्रियसी? आणि का साक्षात पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या माणसाला त्याच्या दारात येऊन उभं राहावं लागलं? त्याची भन्नाट आणि हार्ट टचिंग लव्ह स्टोरी या व्हिडिओतून पाहूया. तर मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते 2 ऑक्टोबर 1912 ला. नाव केकेश्वरराव माणिकचंद मूस, अर्थात के मूस. मुंबईच्या मलबार हिलवर जन्मलेला हा पारशी तरुण. लंडन मध्ये शिक्षण, हातात कॅमेरा आणि डोळ्यात स्वप्न. के मूस हे एक प्रतिभावान कॅमेरामन. काहीतरी भन्नाट करायचं या स्वप्नांच्या गर्दीत केकेंना निलोफर भेटली. होय, निलोफर याच नावाने के मूस यांना त्यांच्या प्रेमाला अजरामर केलं. के आणि निलोफर यांचं प्रेम जणू रॉकी आणि राणीचं मॉडर्न व्हर्जन, पण डेंजर ट्रॅजेडीने भरलेलं. केकेंना आर्ट मध्ये करिअर करायचं होतं आणि निलोफर ही अतिशय श्रीमंत घरातली. दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अशातच केकेंनी निर्णय घेतला की ते मुंबई सोडून चाळीसगावला आपल्या आई वडिलांसोबत राहतील. पण निलोफरच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. मुंबईचं सुख सोडून चाळीसगावच्या मातीत कोण राहणार, म्हणून निलोफरच्या कुटुंबियांनी या नात्यालाच नकार दिला. शेवटी केकेंनी एकट्यानंच चाळीसगावला जाण्याचा निर्णय घेतला. ठरलं, शेवटची भेट ठरली. ठिकाण होतं मुंबईचं व्हिक्टोरिया स्टेशन. केके ट्रेन मध्ये बसलेत. निलोफर निरोप द्यायला आलीये. तिनं केकेंच्या हातात हात घेतला आणि त्यांना एक वचन दिलं. एक दिवस मी नक्की येईन, पंजाब मेल नेईन आणि आपण सोबत जेवण करू. बस हेच एक वाक्य के मूस यांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. के मुंबईवरून चाळीसगावच्या दिशेनं निघाले, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत निलोफरच्या खूप साऱ्या आठवणी आणि प्रियसीनं दिलेलं ते वचन होतं. के चाळीसगावला आले. त्यांनी त्यांच्या आशीर्वाद बंगल्याचं नाव बदलून रॅम्ब्रॉज रिट्रीट ठेवलं आणि सुरू झाला एक असा विजनवास जो ऐकून तुमच्याही अंगावर काटे यावे. 1939 ते 1989 तब्बल 50 वर्ष के मूस घराबाहेर पडले नाही. का? कारण त्यांना वाटायचं की मी बाहेर गेलो तर त्याच वेळी जर निलोफर पंजाब मेलने आली तर तिचं स्वागत कोण करणार? रोज संध्याकाळी के बागेतली ताजी फुलं तोडायचे, गुच्छ बनवायचे. जेव्हा बागेतली फुलं संपली तेव्हा त्यांनी कागदाची फुलं बनवली. त्यांच्या घरात रोज रात्री 2 माणसांच्या जेवणाची ताटं वाढली जायची, एक स्वतःसाठी आणि एक निलोफरसाठी. जोपर्यंत रात्रीची पंजाब मेल जात नाही तोपर्यंत के अन्नाच्या कणही जेवायला लावायचे नाही. केकेंनी हाच दिनक्रम तब्बल 50 वर्ष पाळला. नक्कीच हे प्रेम पाहून लोक त्यांना कदाचित वेळा समजत असतील, पण हाच वेळा माणूस आतमध्ये काय जादू करत होता माहितीये? के मूस यांनी 300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकली. टेबल टॉप फोटोग्राफीचे ते बादशाह होते. त्यांच्या कलेची ताकद इतकी होती की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना भेटायला चाळीसगाव स्टेशनवर आले होते. त्यांनी निरोप पाठवला की के स्टेशनवर या, भेटूया. पण केकेंचा रिप्लाय मात्र वेगळाच होता. ते म्हटले, पंडितजी, मला जर भेटायचं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. आणि आश्चर्य म्हणजे नेहरू स्वतः त्यांच्या घरी चालत गेले होते. बाबा आमटे, बाल गंधर्व, साने गुरुजी यांसारखे दिग्गज मंडळी एकांती माणसाच्या प्रेमात होती. आता या लव्ह स्टोरी मधला सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहूयात. 50 वर्ष ज्या पत्राची, ज्या भेटीची के वाट पाहत होते त्या मागची रिअल स्टोरी पाहूयात. केकेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या सामानात 2 पत्र सापडली. एका पत्रात लिहिलं होतं, निलोफरला घरच्यांनी जबरदस्ती लंडनला पाठवलं होतं आणि तिचं तिथे लग्न झालं होतं. पण मित्रांनो, काळजाला पीळ पाडणारी गोष्ट ही आहे की केकेंनी ते पत्र कधीच उघडून वाचलं नाही. त्यांना भीती होती की सत्य कळल्यावर त्यांच्या जगण्याचा आधार संपून जाईल. अर्थातच त्यांनी त्या व्यक्तीपेक्षा त्या वचनावर जास्त प्रेम केलं होतं. 31 डिसेंबर 1989 जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत होतं. के मूस थकले होते. त्यांनी वयाची 77 ओलांडली होती, पण त्यांचा नियम बदलला नव्हता.
रात्रीची पंजाब मेल आली, शिट्टी वाजवून निघून गेली. नेहमीप्रमाणे केकेंनी आपलं शेवटचं जेवण केलं आणि त्याच रात्री या महान कलावंतानं जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे त्यांची ती दगडी हवेली, तो फुलांचा गुच्छ आणि ती 2 ताटं, सगळं तसंच राहिलं. आज चाळीसगाव मध्ये मूस आर्ट गॅलरी आहे. तिथे त्यांची 1500 कलाकृती आजही जिवंत आहेत. जेनजी पिढीला कदाचित लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप कठीण वाटत असेल, पण 50 वर्ष एका शब्दासाठी स्वतःला अंधारात झोकून देणारा हा अवलिया आजही आपल्याला विचार करायला लावतो. प्रेम म्हणजे काय? मिळवणं की मग वाट पाहणं? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि लव्ह स्टोरी आवडली असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.